आता ही मशीन आहे ही मेटल ॲल्युमिनियमच्या बॉडीमधली सिंगल कोटेड बॉडी आहे, ठीक. 320 अंड्यांची याची टोटल कॅपॅसिटी आहे आणि मशीनचे जे फंक्शन आहेत ना हे सगळे इथे वरती तुम्हाला कळून येणार. आता जसं तुम्ही मला विचारलेलं की बाबा टेम्परेचरचं कसं आहे, ह्युमिडिटीचं कसं आहे, तर हा जो पहिला डिस्प्ले आहे तुम्हाला जवळून दाखवतो. हा जो पहिला डिस्प्ले आहे याच्यात तुमचं टेम्परेचर किती आहे, लाईव्हमध्ये किती आहे ते दिसणार. याच्यामध्ये मशीनच्या आतमध्ये तुमची लाईव्हमध्ये ह्युमिडिटी किती आहे हे तुम्हाला दिसणार. हे जे आहे हे टायमर आहे, म्हणजे जर 2 तासाला 2 मिनिटासाठी फक्त अंड फिरतं तो प्रोग्राम आपण याच्यात सेट करतो. आणि इथे हे सगळे जे इंडिकेटर दिलेत ना हे इंडिकेटर मशीनमध्ये काय काम करतात ना हे आपल्याला समजवतात, ठीक आहे. तर आता हा लाल कलरचा इंडिकेटर याच्यामध्ये बंद आहे. का बंद आहे तर तुमचं टेम्परेचर बघा तुमच्या गरजेपेक्षा वरती गेलेलं आहे. आपण याच्यामध्ये जे टेम्परेचर 37, 3, 37, 4च्या मध्ये राहतं त्याच्या वर गेलेलं आहे, बरोबर. म्हणून तुमचा आतला हीटर आत्ता बंद आहे आणि त्याच्यामुळेच ही लाईट सुद्धा बंद आहे. आता आपण तुम्हाला दाखवण्यासाठी टर्निंग याला चालू करून घेतलंय, बरोबर. इथे दिसतंय तुम्हाला हे टर्निंग बघा, याच्यावर मार्किंग आहे तर समजून येतं की हे गोल फिरतंय आता. तर असं हे प्रत्येकी दर 2 तासाला फक्त आणि फक्त 2 मिनिटासाठी फिरणार, याच्यापेक्षा जास्त फिरत नाही. फक्त दर 2 तासाला 2 मिनिटासाठी आणि त्याच पुरतं तुमची ही लाईट चालू होईल, नाहीतर ही लाईट तुमची बंद राहणार. आणि ही जी ब्लू वाला इंडिकेटर आहे ना हे मशीनमध्ये ह्युमिडिटी बनवण्यासाठी आहे. तर सर्वात खाली बघा तुम्हाला इथे फॅन दिसत असतील, बघा जरा ते दोन्ही फॅन आता चालू असतील बघा. हां, ते पाण्यावरती फॅन असतात. तर तुमची जेव्हा ह्युमिडिटी कमी पडली तर ते ऑटोमॅटिकली चालू होणार आणि तुमचं ह्युमिडिटी वाढवून घेणार. तर सगळं काही तुम्हाला याच्यात कळणार आहे, म्हणून ऑटोमॅटिक बंद होणार. आता बघा हे ऑनवरती करून ठेवलेलं तुम्हाला दाखवण्यासाठी. आता हे मी ऑटोवरती समजा सेट करून दिलं तर हे आता तुमचं दर 2 तासाला 2 मिनिटासाठीच फिरणार. हे इंडिकेटर फक्त 2 मिनिटासाठी चालू होईल, परत बंद राहणार.